मला सांगा की झाली तुमची बोलणी? सगळं बोलणं झालं आणि ठरलं सुद्धा सगळं. तुला बघता यावं म्हणून मंगळसूत्र ठेवून गेले बघ. कशी दिसते मी? अतिशय सुंदर. तुला आवडलं ना? खूपच. मंगेशला यांनी मार मार मारलं आणि अर्धमेरा करून निघून गेले. सर आपण त्यात सामील आहे. खोटं बोलतोय साल्या. स्टॉप इट मिस्टर आकाश, तुम्हाला हे सगळं मागात पडणार आहे. तुमचं सस्पेन्शन नक्की समजा. सर सर प्लीज. सर सर प्लीज माझा ऐका सर. याच्यावर लक्ष ठेव आणि सतत एक कॉन्स्टेबल त्याच्यासोबत असू दे. तो बोलला की तुझ्या पोटातलं बाळ माझं नाही त्याचं आहे. काय? अरे पण खोटं आहे हे. असं कसं बोलू शकतो? तो खोटं आहे. मला माहिती आहे ते खोटं आहे म्हणून, पण असं बोलल्यानंतर माझ्या तळ पायाची आत मस्तकात गेली आणि माझा हात उठला. असं वाटलं की साल्याचा जीवच घ्यावा, पण तेवढ्यात नमिता मध्ये गेली आणि मी थांबलो. पण मी गेल्यानंतर त्यांनी स्वतःला मारून गेले. काय? हो, आणि आता नाव माझ्यावर आलंय. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. म्हणून जर मी यात अडकलो तर मला सस्पेंड करतील. म्हणून हा साला मंगेश कुठल्या जन्माचा बदला घेतोय? आकाश प्लीज शांत. तर काय सांगतो? आकाश तू काहीही करणार नाहीयेस, कळतंय ना तुला? सरोदे साहेब, मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की मनूच्या नवऱ्याने तुमच्यावरती हात का उगारला? जर मी नाही सांगितलं तर? मनू माझी मैत्रिणी किंवा काही नात्यातली नाहीये, मला वाईट वाटायला. पण सरोदे साहेब, कसं आहे ना की तुम्ही जर खरं सांगितलं ना तर मी तुमच्या खूप कामाचा माणूस आहे. ठीक आहे, सांग. काय झालंय? मी सांगतो. तो सांगत नसेल तर मी सांगतो. घ्या, वाचा. काय लिहिलंय यार? याच्यात लिहिलंय की सौ मनस्विनी आकाश केतकर यांच्या पोटात वाढत असलेलं मूल मंगेश सरवदे यांचं आहे. मंगेश सरवदे यांना बेदम मारहाण. वा वा राघव, तुम्ही तर पुरती बाजी उलटवून टाकलीत. नामी कामगिरी केली. मनस्वी आम्हाला भूल देत होती. आम्हाला आमचं बोलणं रेकॉर्ड केलं आणि आम्हाला गपगुमान बसवलं. तिला ठाव नाही आम्ही बी मुरब्बी राजकारणी आहोत. वाढत्या संधीचा कसा कधी फायदा उचलायचा आम्हाला बराबर ठाव आहे. पेपरमध्ये जे काही छापून आलंय ते खरं असूच शकत नाही. कशावरून ती बातमी खोटी आहे? तसा काही पुरावा आहे तुमच्याकडे? तिच्या पोटात वाढणारं मूल मंगेश सरवदेचं नाही हे सिद्ध करणारा काही पुरावा आहे? काय पुरावा हवाय तुम्हाला?